भारतातूनच नाही तर संपूर्ण जगातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दादर येथील चैत्यभूमी या ठिकाणी 6 डिसेंबर रोजी अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने आंबेडकर अनुयायी येत असतात। यातच मराठवाडा भागातील काही तरुण राज्य राणी एक्सप्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दर्शनासाठी जात असताना नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील खेरवाडी दरम्यान काही चोरट्यांनी या आंबेडकर अनुयायी तरुणांना दमदाटी करत त्यांच्याकडे पैसे मागितले। त्यांनी विरोध केला असता चोरट्यांनी धारदार शस्त्राने हल्ला चढवून तरुणांच्या डोक्याला जबर दुखापत केली। तो रक्तबंबाळ झाल्याने काही तरुण भयभीत झाले। चोरट्यांनी संधीचा फायदा घेत गाडीची चैन पुलिंग करून तिथून धूम ठोकली। पेट्रोलिंगसाठी रेल्वे गाडीत रेल्वे पोलीस कर्मचारी आले असता सदर घटना ही घडलीच नसती असा संवाद साधत रक्ताने माखलेला तरुण व त्यांच्या साथीदारांनी संतप्त तरुणांनी रेल रोको केला। फरार आरोपींना लवकरात लवकर अटक करा, नाहीतर गाडी पुढे जाऊ देणार नाही असा थेट संवाद रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांशी बोलताना केला। रेल रोको झाल्याने राज्य राणी व सेवाग्राम एक्सप्रेस या दोन्ही गाड्या काही वेळ खोळंबल्या होत्या। आम्ही ना आमचे पैसे चोरी केली त्यांनी। त्याच्यापाशी गेलो पैसे का चोरी केली म्हणून त्याला विचारलं, त्याला एक चापट मारली पैसे कशा चोरी केली। आम्ही कष्टाने कमावलो आणायलो 2,000 रुपये घेऊन आम्ही चाललो जयंतीला। एवढं बोललो आम्ही शांत बसलो। मग सैनिकवाले समजे माणसं त्याला बोलले हे भया म्हणले जाऊ दे म्हणे सांगले समजावून आम्ही ऐकलं पण सगळं समाज आहे का? महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी निलेश खैरनार, नाशिक शहर।